आणि भावी कालखंडामध्ये यांना महागाईशी घेणं देणं नाही, यांना काही लोकांशी घेणं देणं नाही. आणि म्हणून तुमचं मन वळवण्यासाठी काय करता येते आज तुम्ही महागाईवर प्रश्न विचारू नका, तुम्ही बेरोजगारीवर विचारू नका, तुम्ही कापसावर विचारू नका, तुम्ही सोयाबीनवर विचारू नका, तुम्ही कांद्यावर विचारू नका, तुम्ही तुरीवर विचारू नका, तुम्ही संत्र्यावर विचारू नका. तुम्ही प्रश्न विचारू नये. तुम्ही हैराण झालेले आहे, जर्जर झालेले आहे, तुमच्याकडे पैसे नाही, कर्जबाजारी झालेले आहे, तरी तुम्ही प्रश्न विचारून तुमचं मन वळवण्यासाठी भगवान श्रीरामाचा आधार हे सरकार घेत आहे. भगवान श्रीराम का तुमचे इच्छेचे आहेत का? अरे सर्वात आधी तुम्ही बोललं पाहिजे श्रीरामावर, कारण मी कारसेवक होतो. मी अयोध्येला गेलो, पोरन सेठ होते, कमल सेठ होते, आम्ही कितीतरी पुऱ्या भागातले कार्यकर्ते आम्ही अयोध्येला गेलो. 15 दिवस जेलमध्ये ठेवलं, दुसऱ्यांदा 15 दिवस ठेवलं, बराबर झोडपलं, मारलं, रक्तबंबाळ केलं. तुम्ही विचारा पुरण सेठला आणि कमल सेठला 12 काचे पडले होते. कमल सेठ हाड मोडले होते सगळ्यांनी. पहिलाच अधिकार आहे भगवान श्रीराम सरजा तुमची आहे तसे आमची नाही का? आमचा भगवान श्रीराम नाही का? पण आम्ही श्रीरामाच्या नावाचा बाजार केला नाही, राजकारण नाही केलं. तुम्ही बाजार करतात, राजकारण करतात, निवडणुकीसाठी तुम्ही वापर करतात. घ्या ना सर्वांना बरोबर, आम्ही तुमच्या बरोबर आहे. तुमचे जसे सरकार आहे त्याच्यापेक्षा अधिकची सजा कदाचित माझी असू शकते. बाकीच्यांचे तो कोणाही पक्षाचा, काँग्रेसवाला असेल, कोणाचाही असला तरी त्याच्या मनात राम आहेच ना. पण राजकारण करतात म्हणून तुमच्या बरोबर लोक यायला तयार नाही अशी स्थिती. आणि हे का करतात राजकारण? महागाईवर बोलू नका, कापसावर बोलू नका, कर्जावर बोलू नका. मी सांगतो तुम्हाला, आमचं सरकारांना 100% तुमच्या शेतीचं कर्ज माफ केल्याशिवाय राहणार नाही. 100%. नाथाभाऊनं दिलेला शब्द पाळला नाही असं कधीच झालं. अरे मी सरकारला सांगतो कापसाला 12,000 रुपये भाव होता तर 6,000 रुपये अनुदान द्या. 6,000 रुपये भाव बाजारातला 6,000 रुपये तुम्ही आम्हाला द्या, 12,000 रुपये द्या. काय बिघडतं? 7 लाख कोटीचं कर्ज काढलं, 8 लाख कोटीचं होईल शेतकऱ्यांसाठी. अडाणीसाठी करता, अदानीसाठी करता, रिलायन्स वाल्यासाठी करता, याच्यासाठी करता, अंबानीसाठी पैसे काढतात. शेतकऱ्यासाठी काय नाही कर्ज काढत तुम्ही? द्या ना माझ्या शेतकऱ्याला. पण शेतकऱ्याला नाही तर सारे असुरक्षित आहे. अल्पसंख्याक सुरक्षित, मागासवर्गीय सुरक्षित. अहो यांची नियत चांगली नाही. हे उद्या संघटना आपलं हे बदलून टाकतील. मी तुम्हाला सांगतो घटना बदलून. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेली घटना हे बदलवल्याशिवाय राहणार नाही. त्यांची नियत चांगली नाही. अलीकडचं जो राज्यकर्ता आहे त्याची नियत चांगली नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.